विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बोनस भाग म्हणजे काय ही कन्सेप्ट अभ्यासत होतो. बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. पूर्णदत्त म्हणजे ज्यांचे पैसे पूर्ण वसूल झालेले आहेत, ज्यांची विक्री किंमत ही पूर्णपणे वसूल झालेली आहे, अशांना म्हणतात पूर्णदत्त भाग. मग बोनस भाग हे विद्यमान समहक्क भागधारकांनाच दिले जातात. इथे शब्द महत्त्वाचा आहे, विद्यमान म्हणजे ज्यांची सभासदाच्या नोंदवहीमध्ये नोंद असते. आणि हे जे भाग असतात, बोनस भाग, हे त्या भागधारकाने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात दिले जाते. साधारणपणे जी कंपनी भरपूर नफा कमविते, अशी कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भागांचं वाटप करते. म्हणून याला नफ्याचं भांडवलीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर प्रमाण काय असतं त्याबद्दलही चर्चा आपण मागच्या तासाला केली होती. आता आपण त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी. कायद्याने बोनस भाग वाटपासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत की ज्या तरतुदींचं पालन हे प्रत्येक कंपनीला अनिवार्य आहे. मग त्याच्यात जी पहिली तरतूद त्यांनी सांगितलेली आहे की कंपनी बोनस भागांचं वाटप हे कोणत्या कोणत्या गोष्टींमधून करू शकतं. मग पहिला आहे मुक्त राखीव निधी. कंपनी जी असते ती कंपनी दरवर्षी झालेल्या नफ्यामधून काही रक्कम ही भविष्यासाठी काढून ठेवते की भविष्यात अचानक एखादा प्रसंग ओढवला, एखादी अडचण आली, तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी कंपनी झालेल्या नफ्यातून थोडा थोडा पैसा बाजूला काढत असते. अशा निधीला म्हणतात राखीव निधी. व ही जी राखीव निधी असते, ही निधी कंपनी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू शकते. मग ही राखीव निधी जर मोठ्या प्रमाणावर साचली तर अशा वेळेस भांडवलीकरण करताना ही साचलेली राखीव निधी कंपनी बोनस म्हणून आपल्या भागधारकांना वाटप करते. म्हणून बोनस भाग हे मुक्त राखीव निधीतून दिले जाऊ शकतात. इथे शब्द महत्त्वाचा आहे, मुक्त राखीव निधी. म्हणजे जी निधी कोणत्याही कारणासाठी वापरली जाऊ शकते. जर स्पेसिफिक कारणासाठी असेल तर ती स्पेसिफिक कारणासाठी असलेली निधी बोनस भागांसाठी वापरली जाऊ शकत नाही. जसे बिल्डिंग इमारत निधी, म्हणजे बिल्डिंगची रिपेअरसाठीच ती निधी वापरली जाईल, बाकी कोणत्याही कारणास्तव ती निधी वापरली जाणार नाही. अशा पद्धतीने जर तिथे स्पष्ट शब्दांचा उल्लेख असेल तर त्याच कारणासाठी त्या निधी वापरल्या जातात. पण फक्त जनरल रिझर्व्ह असेल, म्हणजेच राखीव निधी असेल, तर ही राखीव निधी कोणत्याही कारणास्तव वापरली जाऊ शकते. दुसरा आहे प्रतिभूती वाढावा खाते. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. जेव्हा कंपनी दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने भागांची विक्री करते, दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने जेव्हा कंपनी भागांची विक्री करते, तेव्हा जी जादाची किंमत आलेली असते, ती जादाची किंमत
कंपनी एका विशिष्ट खात्यात जमा करते, ज्या खात्याला म्हणतात प्रतिभूती वाढावा खाते. म्हणजे 100 रुपयाचा भाग कंपनीने समजा 120 रुपयाला विकला. मग हे जे 20 रुपये एक्स्ट्रा आलेले आहेत ना, हे आलेले एक्स्ट्रा 20 रुपये कंपनीला या प्रतिभूती वाढावा खात्यात जमा करावे लागतात. हा कंपनीचा नफा नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी कंपनीला स्पेशल खातं उघडवावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये इश्यू ऑफ शेअर्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला येईल. म्हणून ही कन्सेप्ट थोडी लक्षात घ्या की दर्शनी किमतीपेक्षा जास्त किमतीला जेव्हा कंपनी भागांची विक्री करते, तेव्हा ही जादा आलेली किंमत म्हणजे कंपनीचा नफा नसतो, तर ती वाढावा किंमत कंपनीला आलेली असते व ही वाढावा किंमत जमा करण्यासाठी कंपनीला शेड्यूल बँकेत, सूचित बँकेत एक विशिष्ट खातं उघडवावं लागतं. त्याला म्हणतात प्रतिभूती वाढावा खाते. मग या प्रतिभूती वाढावा खात्यात जमा झालेली जेवढी रक्कम आहे, ती रक्कम कंपनी बोनस भाग म्हणून वाटप करू शकते. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे भांडवल परतफेड राखीव निधी. भांडवल परतफेड राखीव निधी म्हणजे कंपनी नफ्याचा काही हिस्सा, मी तुम्हाला सांगितलं की विशिष्ट उद्देशांसाठी या खात्यात जमा करते. मग त्याच्यात स्पष्टपणे जर उल्लेख केला असेल, जसं मी तुम्हाला इमारत निधी सांगितला, म्हणजे इमारतीच्या खर्चासाठीच तो निधी वापरला जाईल. त्याच पद्धतीने बोनस भाग वाटप निधी असं जर कंपनीने निधी उभारलेला असेल, तर कंपनी अशा उभारलेली निधी ही बोनस भाग वाटप म्हणून वापरू शकते. कारण विशिष्ट उद्देशासाठी कंपनीने ती रक्कम या खात्यात जमा केलेली आहे. म्हणून तिला म्हणतात भांडवल परतफेड राखीव निधी. म्हणजे भांडवलाची परतफेड करताना मग इथे बोनस भागांचं भांडवलीकरणच होणार आहे, म्हणून तिथेही भांडवलाचीच परतफेड करायची आहे. मग अशा वेळेस कंपनी बोनस भागांचं वाटप करण्यासाठी अशा प्रकारच्या निधीतून बोनस भागांचं वाटप करू शकते. दुसरा मुद्दा आहे कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. बघा आता इथे एक महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेस ॲसेट्सची किंमत ही कमीच होते. आपण डेप्रिसिएशन नावाचा टॉपिक 11वीला शिकलो आहोत. याच्यामध्ये ती मालमत्ता पुन्हा पुन्हा वापरून तिची झीज होते, घसारा होतो. मग अशा वेळेस ती ॲसेट पुन्हा पूर्वीसारखी वर्किंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंपनीला खर्च करावा लागतो. मग अशा वेळेस कंपनी अशा ॲसेट्सच्या पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजे त्यांची सध्याची किंमत काय आहे हे ठरवणं म्हणजे त्या ॲसेटचं पुनर्मूल्यांकन करणं. मग ह्या पुनर्मूल्यांकनासाठी जर कंपनीने राखीव ठेवलेला निधी असेल, तर असा निधी कंपनी बोनस भाग म्हणून वाटप करू शकत नाही. त्यांनी म्हटलंय की संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे संपत्तीची सद्य किंमत म्हणजे आजची किंमत आणि ती आजची किंमत समजण्यासाठी केलेले जे मूल्यांकन असते त्याला म्हणतात संपत्तीचे पुनर्मूल्यांकन. म्हणजे त्या संपत्तीची आजची व्हॅल्यू आणि त्यानुसार बऱ्याच वेळेस कंपनी त्यासाठी एक स्पेशल निधी तयार करते की जी निधी फक्त
त्या ॲसेटसाठीच वापरली जाईल. म्हणून अशा प्रकारचा निधी कंपनी बोनस भाग वाटप म्हणून वापरू शकत नाही. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. नाही तर प्रत्येक कंपनीने लाभांशच्या ऐवजी दरवर्षी बोनस भाग म्हणून नवीन संकल्पना हीच मांडली असते की कंपनी यावेळेस बोनस जाहीर करते आणि लाभांश काही देत नाही. कंपनी कायद्यामध्ये असं चालत नाही. ज्या कंपनीला भरपूर नफा आहे आणि ज्यांचा राखीव निधी मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे, त्याच कंपन्या बोनस भाग ह्या देऊ शकतात. म्हणून कंपनीला झालेला जो काही नफा आहे, तो नफा कंपनीला लाभांशाच्या स्वरूपातच वाटावा लागतो. म्हणून झालेल्या नफ्यातून जेव्हा जेव्हा कंपनी लाभांश देते, त्याची गणना बोनस भाग म्हणून होत नाही आणि म्हणून लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग कंपनी वाटप करू शकत नाही. पुढचं मी तुम्हाला सांगितलं होतं आता की बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. पूर्णदत्त म्हणजे ज्यांची पूर्ण रक्कम वसूल झालेली आहे. ज्या भागांवरची घेणे असलेली रक्कम पूर्णपणे वसूल झालेली आहे. म्हणजे अंशतः रक्कम वसूल झालेल्या भागांना कोणत्याही प्रकारचं बोनस भाग देण्यात येत नाही. पूर्ण रक्कम वसूल झालेल्या भागांवरच बोनस भाग हा दिला जातो. समजा कंपनीने 10 रुपयाप्रमाणे भाग विकलेले आहेत. मग एक्स माणसाने समजा 10 भाग घेतले. मग 10 रुपयाने 10 भाग म्हणजे 100 रुपये त्याच्याकडनं येणं आहे. मग हे 100 रुपये जर त्याचे पूर्णपणे वसूल झालेले असतील तरच कंपनी त्याला जर बोनस जाहीर केला तर बोनस भाग म्हणून भाग वाटप करू शकते, अन्यथा करू शकत नाही. आणि एक महत्त्वाचे बरं का इथे, ते म्हणजे जर संचालक मंडळाने एकदा बोनस भाग जाहीर केला तर संचालक मंडळ ते रद्द करू शकत नाही. आता ती पूर्णपणे जबाबदारी संचालक मंडळाचीच होते. म्हणून एकदा जाहीर केलेला बोनस भाग कोणत्याही परिस्थितीत कंपनीच्या संचालकांना रद्द करता येत नाही. म्हणून संचालक संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करूनच मगच अशा प्रकारच्या डिसिजन घेतात की जेणेकरून कंपनीचं नाव लौकिकाला कोणत्याही प्रकारची काळिमा फासू नये याची काळजी संचालक मंडळ निश्चित पद्धतीने घेताना दिसतात. आणि त्यामुळे 6 महिन्यापर्यंतचा नफा लक्षात घेऊन व भविष्यात सुद्धा नफा होईल ही अपेक्षा लक्षात घेऊनच संचालक मंडळ अशा प्रकारचा लाभांश जाहीर करत असते. आणि त्यामुळे ही रिस्क पत्करताना संचालक मंडळ सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच मग बोनस भाग जाहीर करते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. आणि साहजिकच आहे, कोणताही भागधारक जर मोफतमध्ये भाग मिळत असेल, कोणत्याही प्रकारचा पैसा न देता भाग मिळत असेल, तर मला सांगा कोणता भागधारक त्याला नकार देईल? कोणीच त्याला नकार देणार नाही. पण तरीसुद्धा जर एखाद्याला अशी इच्छा झाली की मला ते बोनस भाग द्यायचे नाही, तर तो असं म्हणू शकत नाही. भागधारकाला बोनस भागाचा त्याग कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही. त्याला ते बोनस भाग ॲक्सेप्ट करावेच लागतात. एक वेळेस त्याच्या नावाने झालं की तो नंतर कोणालाही देऊ शकतो, ती त्याची मर्जी. पण जेव्हा कंपनी त्याला बोनस भाग देते तेव्हा तो कोणत्याही प्रकारे त्याला नकार देऊ शकत नाही.
पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. आपण बऱ्याच वेळेस बघतो की भांडवल उभारणीसाठी कंपनीला किमान अभिदानाची पूर्तता करावी लागते. म्हणजे कमीत कमी इतके पर्सेंटेज भांडवल हे मिळवावेच लागतील, तरच कंपनीला भागांचं वाटप करता येतं. आपण बघितलं होतं मागच्या वर्षी की भाग अर्ज पहिले केला जातो. त्या अर्जामध्ये गोळा झालेली रक्कम ही कंपनीला हवी असलेल्या रकमेच्या 90% कमी असू नये. जर 90% ती रक्कम कमी असेल तर कंपनीला भागांचं वाटप करता येत नाही व ज्या ज्या भाग अर्जदारांकडून कंपनीला पैसे मिळालेले आहेत त्यांचे पैसे कंपनीला 7 दिवसांच्या आत परत करावे लागतात. म्हणजे इथे किमान अभिदानाच्या रकमेची पूर्तता लागू आहे, परंतु ही किमान अभिदानाची पूर्तता बोनस भागासाठी आवश्यकता नाही आहे. म्हणजे बोनस भाग वाटप करण्यासाठी किमान अभिदान रकमेची पूर्तता करण्याची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नसते, कारण यामध्ये कंपनी लोकांकडनं पैसे गोळा करत नाही आहे, तर अस्तित्वात असलेलाच निधी भांडवलीकरण करून कंपनी वापरते आहे. म्हणजे फक्त दर्शवते आहे की बोनस भागाच्या मार्फत कंपनी भागांची विक्री करते आहे. प्रत्यक्षात विक्री होते का भागांची? नाही. आणि त्यामुळे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किमान अभिदानाच्या रकमेच्या पूर्ततेची आवश्यकता नसते. मग हे जे बोनस भाग असतात या बोनस भागांमुळे मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या नावलौकिकामध्ये वाढ होत असते. जी कंपनी बोनस भाग जाहीर करते, आता साहजिकच आहे त्या कंपनीचा नफा जास्त असेल. नफा केव्हा जास्त असतो? जेव्हा त्या नफा हा विक्रीवर अवलंबून असतो. म्हणजे जेव्हा त्या कंपनीच्या जे काही माल असतो त्या मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असेल तरच कंपनीला नफा प्राप्त होईल. आता कंपनीचं माल विक्री होते. माल विक्री केव्हा होते? जेव्हा त्या कंपनीची जो काही माल असतो त्या मालाची क्वालिटी चांगली असेल तेव्हा. म्हणजे निश्चित पद्धतीने लोकांना ती आवडते आहे आणि म्हणूनच लोक ते विकत घेत आहेत. आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारे कंपनीचा मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते, निश्चितच पद्धतीने त्या कंपनीचा गुडविल जो आहे, नावलौकिकता जी आहे ती मार्केटमध्ये चांगली आहे. मग याचा फायदा निश्चित पद्धतीने भागधारकांना होतो, कारण कंपनीला नफा जास्त झाला तर जास्त रक्कम राखीव निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. भागधारकांना त्यावर्षी लाभांशही चांगला मिळतो व जेव्हा कंपनी बोनस भाग जाहीर करते अशा वेळेस त्या भागांचा फायदासुद्धा भागधारकांना मोठ्या प्रमाणावर होतो. इतकंच नाही, जी कंपनी बोनस भाग जाहीर करते त्या कंपनीचे भाग घेण्यासाठी मग इतर भागधारक म्हणजे इतर गुंतवणूकदार सुद्धा उत्सुक होतात की ही कंपनी बोनस भाग वाटप करते, म्हणजे या कंपनीचं गुडविल मार्केटमध्ये फार चांगलं आहे. आणि त्यामुळे इतर जे गुंतवणूकदार असतात ते गुंतवणूकदार आपली इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला उत्सुक असतात. मग अशा वेळेस नेमकं काय होतं की कंपनीच्या भागांना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होते व मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली तर मार्केटचा सिद्धांत आहे, बाजाराचा सिद्धांत आहे की वस्तूची मागणी वाढली तर वस्तूची किंमत वाढते. मग याचप्रमाणे इथे भागांची मागणी वाढली म्हणजे भागांची मूल्य जे बाजारातलं आहे ते बाजारातलं मूल्य वाढतं आणि बाजारातलं मूल्य जर वाढलं तर त्याचा निश्चित पद्धतीने फायदा हा ज्यांनी त्या कंपनीचे भाग विकत घेतलेले आहेत त्यांना होतो.
कारण त्यांना एक्स्ट्रा किंमत भविष्यात मिळणार आहे ना. समजा एखाद्या एक्स व्यक्तीने 100 रुपयाला भाग विकत घेतला होता आणि त्या भागांची किंमत आता 1000 रुपये झालेली आहे. तर निश्चित पद्धतीने वरचे 900 रुपये त्याला जे एक्स्ट्रा मिळणार आहे पर भागाच्या मागे, तो त्याचा फायदा आहे. आणि कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करताना सर्वात पहिली गोष्ट जी बघतो तो म्हणजे फायदा. मग इथे भागांचं मूल्य वाढणं, 2 गोष्टी होत्या. एक नफा महत्तीकरण आणि दुसरं संपत्ती महत्तीकरण. नफा महत्तीकरणामध्ये नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कंपनी प्रयत्न करत असते. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे संपत्ती महत्तीकरण. म्हणजे संपत्तीच्या मूल्याचं वृद्धीकरण करणे. म्हणजे आपली जी भाग आहेत त्या भागांच्या किमतीमध्ये वाढ करणे. आता भागांच्या किमतीमध्ये वाढ कंपनी केव्हा करू शकते? जर कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा होत असेल तरच. म्हणजेच कंपनीची विक्री जर कंपनीच्या मालाची विक्री जर मोठ्या प्रमाणावर होत असेल तरच कंपनीला नफा होईल. कारण